नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पथक सतत पाठपुरावा करत असताना पोलीस हवालदार मनोज टेकाम यांना एक अत्यंत विश्वसनीय गोपनीय माहिती मिळाली। नागपूरच्या अजनी भागात राहणारा पियुष जगनाडे हा वाहन चोरीच्या गुन्ह्यात सामील असून सध्या तो आपल्या मूळ गावी लपला आहे अशी माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने गुन्हे शाखेचे एक विशेष पथक रात्रीच भंडाऱ्याकडे रवाना झाले। पथकाने लाखणी परिसरात अतिशय शिताफीने आणि सावधगिरी बाळगून सापळा रचला आणि मुख्य आरोपी पियुष रवींद्र जगनाडे याला विना नंबर प्लेटच्या पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा गाडीसह ताब्यात घेतले। त्याच्याकडे पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता त्याने आपल्या इतर 2 साथीदारांची नावे उघड केली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी अंशुल महेश सरजारे आणि दीप रामटेके या दोघांनाही तातडीने ताब्यात घेतले। तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी नागपूर शहरातील बजाजनगर, MIDC, सोनेगाव, प्रतापनगर, हुडकेश्वर, खापरखेडा आणि बोरी या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून वाहने चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी या टोळीकडून एकूण 10 चोरीची वाहने जप्त केली आहेत। यामध्ये 3 महागड्या रॉयल एनफील्ड बुलेट, होंडा ॲक्टिवा मोपेड वाहने, एक पल्सर 220, एक होंडा युनिकॉर्न आणि एक होंडा पॅशन प्रो अशा एकूण सर्व नवीन वाहनांचा समावेश आहे। जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत 13,20,000 रुपये असून आरोपींकडून 35,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत। अशा प्रकारे गुन्हे शाखेने एकूण 13,55,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे।